जय। सकल मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। देवी मातेला नमस्कार करून, सगळ्या लोकांना नमस्कार करून, महिला मंडळाला नमस्कार करून, पूज्य श्री दुताळ महाराज यांना नमस्कार करून माझ्या वेगळ्या वाकड्या दोन शब्दाला तुम्ही लक्ष देऊन ऐका. माझे वेगळे वाकडे जरी शब्द असले तर नाथ महाराजांचं रोज तुम्हाला कीर्तन आहे ऐकायला. नाथ महाराज काही वेगळे वाकडे नाहीत. माझ्या स्वतःकडून जरी काही चुकलं तरी तुम्ही मला कडेवर उचलून घ्या. तुम्ही सांभाळलेली संती अशा प्रकारचं असणारं वर्णन आहे. परत तीच ओळी वाचा. शक्ती तळपणी दुप्तगती अंगी अदळावया पैठपती लक्ष्मणे खडग घेऊन हाती उडविली मागुती सत्य लोक. आता ही शक्ती असणारी मायासुरानं ब्रह्मदेवाकडून मागून घेतलेली होती. ती इतके वेळेस त्या लक्ष्मणावर सोडली. त्याच्यातला तुकडा काही राहिला. ती टपून होती लक्ष्मणाच्या छातीवर लागण्यासाठी. तर लक्ष्मणानं लक्ष देऊन लक्ष्मण लक्ष आणि मन ज्याचं एका जागावर आहे त्याला लक्ष्मण म्हणायचं. आता इथं विस्तार करायची गरज नाही, कारण रात्रभर असणारा कथा वाचणार आहे. तर अशा प्रकारची शक्ती टपत होती सारखी कुणावर, ते लक्ष्मणाचा घात करण्याकरता. खडग गायाच्या खनानी शक्ती छेदिता रणांगणी दिनग्या उसळल्या गगनी देवी तारांगणी नवशोभा. ज्या लक्ष्मणाच्या हातामध्ये तलवार होती, खडग होत, त्या खडगाचा घाव त्या शक्तीच्या तुकड्यावर मारला. अशा ठिणग्या उसळल्या. अशा जशा आकाशामध्ये चांदण्या असतात तशा प्रमाणे ठिणग्या उसळल्या म्हणतात नाथ महाराज. लक्ष्मण सतरा सावचित्त होऊ न शके शक्तिपात हे जाणवली लंकानाथ तरी चळनार्थ ते ऐका म्हणले तुम्ही लक्ष देऊन. लक्ष्मण सावध होता. शक्ती आपल्याला लागू देण्याचं नाही अशा प्रकारे तो सावध होता. आणि रावणाला हे कळलं लक्ष्मण सावध आहे. मग रावण मनामध्ये म्हणू लागला, आपण लक्ष्मण बेसावध होण्यासाठी, लक्ष्मणाची शुद्ध हरपण्यासाठी काय करायला पाहिजे? लक्ष्मण वीर अतिगाढा अचूक संदानी नित्य निधडा शक्ती येऊन दी अंगाकडा लाविले वेळा लंकेच्या. रावणाला येड लागलं महाराज. लक्ष्मण असा निर्धावीर होता. आपल्या छातीकडं आपल्या अंगाकडे त्या शक्तीला येऊच देत नाही लक्ष्मण. रावणाला असता वेळ लागलं. रावण म्हणे काय करू आणि काय नाही. या लक्ष्मणाला मारल्याशिवाय माझा भाऊ विभीषण मरत नाही. आता असं वर्णन आहे, लाकडाचा दांडा कुऱ्हाडीला बसतो आणि तीच कुऱ्हाड लाकूड तोडते. अशा प्रमाणे विभीषण हा त्या पक्षाचा होता. त्या रावणाच्या पक्षातून या पक्षात गेला. मला राजकारण करायचं नाही. सध्याच्या काळात तसंच चालू. लक्ष्मण पडावया दुश्चित छळण करी लंकानाथ रणे मारिला रघुनाथ राक्षस गर्जत. रावणाने छळ केला. लक्ष्मण दुस्थित होण्यासाठी छळ केला. काय केला छळ? ज्या वेळेस पांडव प्रतापामध्ये कुरुक्षेत्रामध्ये धर्मराजाला सांगितलं भगवान परमात्म्यानं, तू धर्मराजा म्हण, अश्वत्थामा मेला म्हणतात बा. तसं रामचंद्र प्रभूला बाण लागला. असं लक्ष्मणाला त्याचं मन विचलित करण्यासाठी रावणानं अशी भूमिका उठवली, असा फायदा केला, असा प्रचार केला. रामराया पडले आणि मग लक्ष्मणाचं बंधूवर ते फार प्रेम होतं. एका पिंडाचे होते. मग लक्ष्मणाचं मन विचलित झालं. लक्ष्मणाचं मन खिन्न झालं, दुःखी झालं. आणि लक्ष्मण काय करू लागला? रावणाच्या निजवानी राम पडिला रणांगणी लक्ष्मणे ऐकता हे वाणी काया वाचा मनी विकळ गे. आपले असणारे पाच इंद्रिय, नाक श्वास घेतं, डोळे पाहतात, कान ऐकतात. लक्ष्मणाच्या
मूर्छित झालं. माझे रावणाच्या बाणाने पडले असं म्हणल्यानंतर त्यांचं मन एखाद्या माणसाला समोर दिसत असलं तरी मन जर त्याचं त्या गोष्टीकडे नसलं तर समोरची गोष्ट लक्षात येत नसते. त्याप्रमाणे लक्ष्मणानं काय केलं ते ऐका. रावणानं असा गौरव केला, रामराय पडे रामराय पडे असं झाल्यानंतर काय झालं. मन झाले संचित, मन झाले संचित, धनुषी विकळ गेला हात, राम विरहे अति दुचित, तम शक्तिपात दळला. आणि मग मन संचित झालं लक्ष्मणाचं. मन संचित म्हणजे चिंता करू लागलं, माझे रामराय पडे माझे रामराय पडे. मग ती शक्ती जी लक्ष्मणाला मारण्यासाठी रामकृष्ण तुकडा राहिला होता, तो तुकडा आणि त्या लक्ष्मणाचं मन संचित झाल्यानंतर त्याने त्याच्या मनाला चिंता झाल्यानंतर मग तो तुकडा लक्ष्मणाच्या छातीवरती येऊन आदळला. पुढं काय झालं. शक्ती भेटला हृदयासी, रामस्मरण सौमित्रासी, शक्ती भेट झाला हृदयासी, शक्ती भेटला हृदयासी, रामस्मरण सौमित्रासी, शक्ती भेट झाला हृदयासी, वरकांतीसी लागली. मग ती शक्तीचा तुकडा लक्ष्मणाच्या हृदयावरती लागला. जसे आमचे प्रज्ञाचक्षु महाराज फार सुंदर सांगितलं बघा त्यांनी. त्यावेळेस लक्ष्मणाला शक्तीचा मार लागला. पण काय होतं, महाराजांना प्रमाण दिलं, नामाच्या चिंतने 12 वाटा प्रतिदिन लक्ष्मणाच्या मुखामध्ये आणि सतत रामनाम होतं. त्या असताना त्याचा श्लोक आहे, हृदय असणारं भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये, मुख असणारं भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये, डोळे भगवंताच्या रूपाकडं अनेक प्रकारच्या अनेक प्रकारचे प्रमाण आहेत. पण ते आता प्रमाण द्यायला वेळ नाही. अशा प्रकारचं लक्ष्मणाला झाल्यानंतर रामनामाच्या चिंतनामुळं लक्ष्मण जिवंत राहिला. नाहीतर त्या लक्ष्मणाला शक्तीचा तुकडा लागला. लक्ष्मणाचा अंत व्हावा लागतो पण रामस्मरणामुळे, आणि लक्ष्मण जिवंत राहिलेला आहे. हृदयी लागताची शक्ती, लक्ष्मण विकळ पडला चिती, ते देखोनी रघुपती कृपानुवर्ती दैवरला. रामरायानं पाहिलं लक्ष्मणाला शक्ती लागलेली, हृदयामध्ये शक्ती लागली, लक्ष्मणजी विकळ खाली पडले. रामरायाला अति दुःख झालं, अति दुःख झालं. आणि रामराय दुःखित हो काय करतात काय काय. आसवे श्रवती लोचन, राम झाला विषण्ण वदन, लक्ष्मणाचा गेला प्राण, काय आपण करावे. रामरायाला एवढं दुःख झालं, रामरायाला वाटलं लक्ष्मणाचा प्राणच गेला, आता मी काय करू. हनुमंत महाराज परदेशमुनी महाराज आणि सूचक चंद्र भगवान की जय. महादेव महाराज खोटे. ऐकणारे सर्व परमार्थप्रेमी रामभक्त यांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला प्रारंभ. सेवेला सेवक धारो तुमच्या निज चरणा, आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा आव्यर. जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार मी आता. या रेणुका मातेच्या पवित्र दरबारामध्ये भव्य लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम संपन्न होत आहे. तरी या ठिकाणी
झालेला आहे, चिंता नाही, कारण विरह बंधूच आहे, तो सहन होईना. आणि मग अशा अवस्थेमध्ये ही संधी जी असणारे रावणाने पाहिलेली आहे आणि ती जी असणारी ब्रह्मदत्त शक्ती आणि लक्ष्मणाच्या हृदयावर जी असणारी घेतल्या गेलेली आहे, त्यावेळेस जी असणारा ही बातमी प्रभू रामचंद्रापर्यंत ज्यावेळेस पोहोचली, त्यावेळेस राम जे असणारे त्या ठिकाणी विरह त्यांनाही झालेला आहे आणि डोळ्यामध्ये जे असणारे अश्रुधारा स्त्रवू लागलेले आहे.
त्याच ठिकाणी जी असणारी ही शक्ती जी असणारी भेटलेली आहे, रथापर्यंत गेलेली आहे, तिला जे असणारं उपडण्याचं कार्य प्रभू रामचंद्र या ठिकाणी करण्याचं कार्य करू लागलेले आहे. शक्ती भेटानी ना दया पैतीची रामेला लोका स्वयंपण पाहतो बहुत वर्ष त्यांना नारती. आणि अशा प्रकारचे जे असणारे अमृत हस्त जे असणारे प्रभू रामचंद्राचे आहेत, त्याच हस्ताने जे असणारी ही शक्ती उपडण्याचं कार्य करू लागले. परंतु ती शक्ती जी असणारी हृदयापर्यंत भेटलेली आहे, तिला जे असणारं ब्रह्मदेवाचं जे असणारं वध आहे, म्हणून त्या ठिकाणी ते काही केल्याने जे असणारे उठू शकत नाही. श्री गणेशाय नमः सीतारामचंद्राय नमः. शक्ती उपरतीचा दान लक्ष्मणाचा जाईल प्राण. एक मनती ऐसा पण सर्वत्र जाणन. पुंडलिका श्रीनाथदेव प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान महाराज की जय. दत्तात्रेय गोपाल कृष्ण भगवान मारुती पते शिवहर महादेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. शक्ती उपराताची जाण लक्ष्मणाचा जाईल प्राण. एक मनती ऐसा पण सर्वत्र जण करावे. ओम नमो गणनायका हे ग्रंथारदायका स्वरूप सुंदरानायका त्रिकृपानगरी श्री गणेशास वंदन करून कथानुसंधान सांगत आहे. राम आश्चर्य घेऊन वाढलेले आहेत, रडू लागलेले आहेत. लक्ष्मणाच्या हृदयामध्ये शक्ती बसलेली आहे, हृदयातून खाली चिमणीमध्ये बसलेली आहे. आता काय करावं काय नाही असे राम विचार करतात. आणि काही वाटणारा रामाजवळ आले. रामा, शक्ती जर अशी अचानक जर हातातून अशी वर जर उठली असती तर लक्ष्मणाचा प्राण जाईल. आता काय करावं काय नाही असा देवाची देव राम सुद्धा बाकीच्या वानराची मत काय करावं काय नाही असा विचार करू लागले. बाप्पा कृपाळू रघुपती त्याच्या पोषणी नाना व्यक्ती. शक्ती पडी जास्ती कृपामुक्ती कृपाळू. आणि असणारे राम कसे आहेत, कृपाळू आहेत, दयाळू आहेत. आणि ही शक्तीची असणारी जी शक्ती होती, जे का प्राण घेण्याची तिच्यामध्ये ताकद होती, ती असणारी क्षीण करून टाकली. नुसती असणारी थोडीशी काहीतरी लागल्यासारखं ठेवलं, अशी क्षीण करून ती शक्ती ठेवलेली आहे. असं असणारं कार्य रामाने केलं. श्रीरामे राविताची हात शक्ती झाली. ही हात लक्ष्मण मानवाचे समर्थन हात हो. आणि रामाने नुसता शक्तीला हात स्पर्श केल्याबरोबर शक्तीची जी शक्ती होती तिच्यामध्ये काहीच असं क्षीण झाली. आणि लक्ष्मणाला कुठल्या प्रकारचा त्रास होऊ नये, कुठली विजा होऊ नये असा रामाचा प्रश्न आणि त्या शक्तीला झाल्याबरोबर ती शक्ती क्षीण होऊन गेलेली आहे. बरोबर व्यक्ती कुसती हृदये वृत्तनी शक्ती. ते श्रीरामे धरून हाती स्वामीला व्यक्ती. आणि नुसती ब्रह्मदेवाचं वरदान आहे आणि ब्रह्मदेवाचा अपमान होऊ नये
ते आली कला की प्रीती आणि त्या ठिकाणी